वेळापूर जिल्हा परिषद असेल आणि वेळापूर पंचायत समिती गणाची निवडणूक लागते, परंतु यामध्ये प्रामुख्याने असणाऱ्या वेळापुरातील सर्वाधिक असलेल्या संख्येनं बहुसंख्येनं मुस्लिम समाज आहे, तो देखील आक्रमक होतो. काय सांगाल याकडे? प्रस्थापितांनी मुस्लिम समाजाची अवस्था अशी केली आहे की ते एक यूज अँड थ्रो झालेत. मतदान आलं का मुस्लिम समाजाचा वापर करायचं आणि नंतर फेकून द्यायचं. त्यांचे प्रलंबित प्रश्न बरेचसेच आहेत, ते अजून मार्गी लागलेले नाहीत. त्या प्रश्नासाठी आम्ही पेटून उठलो आहे आणि ह्या पंचायत समितीला अर्ज भरण्याचं कारण बी तेच आहे. प्रस्थापितांनी म्हणतात की आम्ही मुस्लिम समाजात बरेचसे कामं केली, तर त्या प्रस्थापिताने आम्हाला एक 5 कामं दाखवावे. आमचे आरोग्यविषयी असू दे किंवा आमचे उद्योग असू दे किंवा मुलांच्या तरुणांच्या ह्याच्याविषयी असू दे, उद्योगधंद्याविषयी असू दे. एक 5 प्रश्न दाखवावं त्याने की बाबा 5 मुलांना आम्ही रांकेला लावलो आहे. आपण देखील एक उमेदवारी अपक्ष अर्ज भरलाय, कारण काय? ह्याच कारणामुळे म्हटलं की प्रस्थापितांना दाखवून द्यायचं आहे की मुस्लिम समाज बी लढू शकतोय, गुलाम नाही, कोणाच्या दावणीला बांधलेला नाही. आजपतूर सगळेजण गृहीत धरतात मुस्लिम समाज, आणि इलेक्शन आल्यानंतर इलेक्शनमध्ये त्यांचा वापर करून घ्यायचं आणि यूज अँड थ्रो जसा ग्लास आहे त्या पद्धतीने त्याला फेकून द्यायचं. कोणा त्याला कधी विचारायचं नाही, कुठल्या प्रवाहात घ्यायचं नाही. हे यांचं प्रस्थापित चालू आहे, त्यासाठीच आम्ही अपक्ष अर्ज भरलेला आहे. तर मुस्लिम समाज कशामुळे नाराज आहे? मुस्लिम समाजाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मशानभूमी आज सरपंच पदापासून आमदार पत्र तुम्हाला आम्ही दिलं, प्रत्येक वेळेस आम्ही तुम्हाला मतदान दिलं, पण तुम्ही आम्हाला ते जी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तोच प्रश्न मार्गी लावला नाही. फक्त म्हणलं जातं की 4 दिवसात करतो, 8 दिवसात करतो, 15 दिवसात करतो. म्हणजे आमच्या ईदग्यावर येऊन बी बोललं जातं की 4 दिवसात तुम्हाला गोड बातमी दिली जाईल. 2012 साली ज्यावेळेस उत्तमराव जानकरांची वेळापूर ग्रामपंचायत होती, एखादी सत्ता आली, तर आपल्याच मुस्लिम समाजातील रेश्मा लतीफ कुरबू नावाची एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून गेली आणि तिला एक शब्द दिला गेला की समाजाच्या वतीनं की तुम्हाला एक सरपंच करतो. तो प्रश्न किंवा त्या सरपंच पदाचं पुढं काय झालं? नाही, त्यावेळेस बी मी सरपंच ग्रामपंचायत सदस्य म्हणून अर्ज भरलं होतं आणि मला विड्रॉ करायला लावलं होतं की तुझ्या समाजाला आम्ही सरपंच पद देतो. त्याच्यावर त्यांनी काहीच कारवाई केली नाही, ना सरपंच पद दिलं ना काय नाही. ते प्रश्न सोडा. परत आता नंतर सगळेजण म्हणायला लागलेत की मुस्लिम समाजाला डेप्युटी पद दिलं. पद हा समाजाला नसतो आणि त्या पदाचा उपयोग त्यांनी समाजासाठी काही केलेला नाही. त्यांनी बी दाखवून द्यावं की बाबा मी डेप्युटी झाल्यावर समाजाचा उद्धार केलं, तर समाजाचा उद्धार झालेला नाही. त्यामुळे तो पद ते आणि त्या काळामध्ये त्या ग्रामपंचायतच्या सदस्यामध्ये त्यांच्या पार्टी प्रमुखाला ते कोण लायकीचं वाटलंच नसेल, त्यामुळे त्यांनी दिलं असेल यांना पद. हाच एक व्यक्तीला लायकीचं वाटलं असेल, परंतु त्यांनी समाजाचा काहीच उद्धार केलेला नाही. गावामध्ये एक नवीन चेहरा किंवा एक नवीन विकासाची लाट 2007 साली होत असतानाच मुस्लिम समाज देखील एक कब्रस्तानचा विषय घेऊन जी माजी जिल्हा परिषद सदस्य होते सतीशराव बाबा माने देशमुख असतील त्यांच्यासोबत असताना आपण जानकर गटासोबत आला, परंतु आज गेली 15-20 वर्ष आपला कब्रस्तानचा विषय का मार्गी लागत नाही किंवा त्याला जाणीवपूर्वक टाळलं जातंय का? कसं असतं, समाजाची सगळीच कामं केल्यानंतर पुन्हा समाज गुलाम होतच नाही ना, आमच्या दावणीत येतच नाही, हा त्यांचा मुद्दा असेल. परंतु प्रत्येक वेळेस आम्हाला सांगितलं जातं, आम्हाला ज्यावेळेस मोहिते पाटीलकडून जानकर गटाकडे गेले त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की तुमचा हा प्रश्न मार्गी लावतो. आज 15 वर्ष झाले. मागाशीच मी बोललो की सरपंच पदापासून आमदार पत्र झाला, तर आमदार झाला तुम्ही. मध्यंतरी काळात म्हणायचे की मोहिते पाटील अडवतात, आता तुम्ही दोघं एक झालाय. आता कोणी हात धरलं तुमचं? आता करू शकतात ना, मग ती करू शकत नाहीत. त्यामुळं आता आमची ताकद आमचं अस्तित्व आम्हाला दाखवून द्यावं लागणार आहे. जर माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार कोळी या दोघांनी जर आपला जिव्हाळ्याचा असणारा कब्रस्तानचा विषय जर मार्गी लावला तर मुस्लिम समाजाची भूमिका काय असेल? सध्या तुम्ही आता हा जो प्रश्न विचारला आहे की माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जर सहभाग घेतला, पुढाकार घेतला आणि त्यांनी दफनभूमीचं काम केलं वगैरे, तर तुमची भूमिका काय असेल? सध्या आम्ही ह्या प्रश्नाला, ह्या आश्वासनावरून आम्ही वैतागून गेलेलो, कारण ह्या प्रश्नावरती, ह्या विचारावरती भरपूर लोकांनी आमच्या समाजाचा उपयोग करून घेतलेला आहे आणि आम्हाला भूल तापा आश्वासन देऊन आतापर्यंत हा प्रश्न मार्गी लावलेला नाहीच आहे.
त्यामुळे सध्या आमचा जो उठाव आहे, जी लढाई आहे, जो उद्रेक आहे, ती लढाई, ती उद्रेक फक्त आम्हाला जी खोटी आश्वासन दिली गेली त्या विरोधामध्ये आहे. सध्या आमची भूमिका ही नाहीये की कोणीतरी यावं आणि आम्हाला परत आमच्या जवळ घ्यावं, कुरवाळावं आणि आमची मतं घ्यावी. आमचा विषय फक्त हेच आहे की आतापर्यंत जे आम्हाला तुम्ही सांगितलं गेलं, जी आश्वासनं तुम्ही दिली, आज जवळपास 15 वर्ष आम्ही कुठलाही पक्ष बघितला नाही. जिथं तुम्ही होता, जिथं तुम्ही सांगितलं आम्हाला मतदान करा, आम्ही तुमच्या मागे मतदान केलं, तुम्हाला सहकार्य केलं. आमची आशा अपेक्षा फक्त एवढीच होती की तुम्ही आमच्या जिव्हाळ्याचा जो विषय आहे, मुस्लिम दफनभूमी, बरं, याचा आता प्रश्न तुम्ही मार्गी लावा. तुम्ही जी आता भूमिका घेतली, आता उमेदवार उभा केलाय तुम्ही, ती तुम्ही ठाम राहणार आहेत का? हो. ठाम राहायचा विषयच नाही. आम्हाला कोणी सांगितलं, आमचं ही भावना, आमचा हा उद्रेक समाज जागरूक करण्यासाठी आहे. बरं, मला काय अशी म्हणायचं भरपूर अफवा उडते की ह्या लोकांना पैसे खाण्यासाठी हे फॉर्म भरला आहे, यांनी परत फॉर्म काढतील. आता काल परवा देखील आम्हाला हे सांगितलं गेलं की तुम्हाला दोन्हीकडनं ऑफर येतील. बरं, एक आता म्हणून आपण काय येईल की तुम्ही फॉर्म ठेवावा आणि एक ऑफर येईल तुम्हाला की तुम्ही फॉर्म काढावा. बरं, मला काय म्हणायचं आहे, आता तुमचं ते शेख बी आहे, अजून कोणीतरी भरलाय फॉर्म काजी काँग्रेसमधून, वंचित आघाडीतनं काजीने भरलाय, परत पठाण. आपलं इसाक पठाणने काँग्रेसमधनं भरलाय. मग तुमच्या मताची विभागणी झाल्यानंतर तुम्ही मग कशी टक्कर देऊ शकता? नाही, ती त्यांची वैयक्तिक काहीतरी त्यांची लढाई असेल, त्यांचे मुद्दे असतील. लोकशाही प्रधान देश आहे, हा प्रत्येकाला अधिकार आहे उमेदवारी घ्यायचा, मिळवायचा आणि लढायचा. तर त्यात तो उमेदवार लढतोय म्हणून आम्ही लढू नये किंवा आमची स्ट्रॅटेजी काय असेल हा यात प्रश्न येत नाही. त्याची स्ट्रॅटेजी वेगळी, आमची स्ट्रॅटेजी वेगळी, आमचे मुद्दे वेगळे, त्यांचे मुद्दे वेगळे. मग तो लढतोय म्हणून हा मुद्दा येत नाही की तुमची मताची विभागणी होईल आणि त्या गोष्टी ह्या गौण आहेत. आमची लढाई फक्त एवढी आहे की तुम्ही समजताय की जर आम्ही तुमचे जरी काम नाही केलं किंवा तुमची आश्वासन जर नाही पूर्ण केली तरी तुम्हाला आमच्याशिवाय पर्याय नाही. हा जो तुमचा समज आहे तो आम्हाला खोडून काढायचा. आम्हाला फक्त एवढंच सांगायचं की कोणी देखील राजकीय प्रस्तावित व्यक्ती मुस्लिम समाजाचा कोणीही त्यांनी फक्त मतासाठी वापर करू नये. जर तुम्ही आश्वासन देताय, तुम्ही लोकांसाठी उठताय, बसताय, मागणी करताय, तर त्या आश्वासनाची नम्रतेने पूर्तता करावी. आमचा हाच फक्त एक उद्देश आहे आणि ह्यासाठी समाज जागरूक व्हावा की मतदान प्रक्रिया काय आहे आणि मतदान केल्यानंतर काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला स्पष्ट असं म्हणायचं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज हा लोकशाहीच्या मतरूपाने समोरच्या व्यक्तीला आपली ताकद दाखवून देणार का? हो, आमचा हा मुद्दा हा ठळक आहे आणि आमची लढाई ही स्पष्ट आहे की मुस्लिम समाजाने जागरूक व्हावं आणि फक्त भूलथापावरती, आश्वासनावरती न राहता केलेल्या कामावरती मतदान करावं. सगळ्यात महत्त्वाचं